नमस्तो श्री गणेशाय नमः। अध्याय 10 एकोणे सिद्धाचे वचन नाम धारक विनवी जान कुरुवरपुरीचे महिमान केवी जाहले परियेसा म्हणते श्रीपाद नाही गेले आणि म्हणते अवतार झाले विस्तार करण्या सगळे निर्भवावे म्हणत असे सिद्ध सांगे नामधारकाचे श्री गुरु महिमा काय बसी अनंत रूपे होती परियेसी विश्वव्यापक परमात्मा पुढे कार्य कारणासी अवतार झाला परियेसा राहिले आपण गुप्त बेशी तया गुरुवर क्षेत्रात पाहे पा भार्गव राम देखा अद्याप परी भूमी अवतार झाले अनेका त्याचे एकी अनेका सर्व ठाई वासा आपण मूर्ती एक नारायण त्रय मूर्तीचे 3 गुण उत्पत्ती स्थिती आणि प्रलय भक्ती जना तारावयासी अवतरतोसी ऋषिकेशी शाप देता दुर्वासऋषी कारण असे त्याचे क्षय मूर्तीचा अवतार त्याचे कवन न कळे पार निधान तीर्थ कुरवरपुर वसे तेथ गुरुमूर्ती जे जे चिंता विभक्तजने तेथे पावे श्री गुरुदर्शन श्री गुरु वसवयासी स्थान कामधेनु असे जाना श्रीपाद वल्लभ स्थान महिमा वर्णावया अनुपमा अपार असे सांगतो दृष्टांतेसी अवतारा तुझ सांगवया कारण गुरुभक्ती व्रता नव्हे जाण सर्वथा न करी निर्वाण पाहे वाट भक्तांची भक्ती करावे दृढतर गंभीरपणे असावे धीर तरी चौतरीचे पैल पार इह परित्री सौख्य पावे याची कारणे दृष्टांत तुझ सांगेन एक वर्तले सहज काश्यप गोत्री होते द्विज नाम तया वल्लभेश सुशील द्विज आचारवंत उद्यम करून उदर भरित प्रति संवत्सरी यात्रेस येत तया अक्षय श्रीपाद क्षेत्रासी असता पुढे वर्तमाने उदिमा निघाला तो धनी नवस गेला अति घने सर्व संत पार्वे ब्राह्मणासी उदिम झाला आलिया फळासी यात्रेसी न विशेषी सहस्र संख्या ब्राह्मणासी इच्छा भोजन देईल म्हणे निश्चय करून मानसी निघाला उदिमासी चरण ध्यातसे मानसी सदा श्रीवल्लभांचे जे जे ठाई जया देखा अनंत संतोष पावे निका सतगुणे लाभे झाला एका परमानंद प्रवर्तला लय लावणे श्रीपद चरणी यात्रेशी निघाला ते क्षणी वेसावया ब्रह्म संतपर्णी द्रव्य घेतले समागमे द्रव्य घेऊन तिच्यावरी निघता देखा तस्कर कापट वेश संवत्सर तेही सांगते निघाला 2-3 दिवसावरी तस्कर असती संगीकारी एके दिवशी मार्गी रात्री जात असता मार्गस्थ तस्कर म्हणती द्विजावरासी आम्ही जाऊ कुरवरपुरासी श्रीपाद वल्लभ दर्शनाती प्रतिवर्षी नेम असे बोलती मार्गाची तस्करी मारली द्विजासी शिर शेदुने परियसा द्रव्य घेतली कळी भक्ताजनाचा कैवारी श्रीपाद राव कुरवरपुरी पातला तुरित वेशधारी जटामंडित भस्मांकित त्रिशूळ खंडाक घेऊन हाती उभा ठेला तस्करा पुढती वदिदा झाला तया प्रती त्रिशूळ करून तत्काळ समस्त तस्करा मारिता एक तस्कर येऊन विनविता कृपाळू जगन्नाथा निरपराधी आपण असे येणे याते विधितले म्हणून आलो आपण संगी होऊन तू सर्वोत्तम जानसी मनी विश्वाचा मनवासना ऐकोनी तस्कराची विनंती श्रीपाद त्याते बोलविती हाती घेऊन विभूती विप्रावरी प्रोक्षित म्हणे मन लावणे तया वेळा मंत्रोनी लावती विभूती गळा संजीव झाला तत्काळा एक वस्ता एक चित्त इतके वर्तता परियसा उदय झाला दिनकरासी श्रीपाद जाहले गुप्तेसी राहिला तस्कर द्विजाजवळी विप्र पुसतसे तस्करासी म्हणे तू माते का धरलेसी कवनी वदिली तस्करासी म्हणून पुसे तयावेळी तस्कर सांगी द्विजासी आला होता एक तापसी जाहले अभिनव परियसा वदिले तस्कर त्रिशूळे मज रक्षिले तुझे निमित्ते धरुणी बैसले स्वहस्ते विभूती लावणे मग तू ते सजीव केले तव देह उभा होता तयाजवळी अदृश्य जाहला तत्काळी न कळे कवन मनी बळी तुझा प्राण रक्षिला होईल ईश्वर त्रिपुरारी भस्मांगी होय जटाधारी तुझी भक्ती निर्धारी म्हणून आला का ठाकून या ऐकून तस्कराचे वचन विश्वासला तो ब्राह्मण तस्कराजवळी द्रव्य घेऊन गेला यात्रेचे कुरवरपुरा नाना परी पूजा करी ब्राह्मण भोजन सहस्रचारी अनंत भक्ती प्रतिकारी पूजा करी श्री पादुकांची ऐसे अनंत भक्तजन मिळून सेविती श्री पादचरण कुरवरपुर प्रख्यात दान अपार महिमा सिद्धमणे नामधारका संशय न धरी तू मानसी श्रीपाद आहे ती कुरवरपुराशी अदृश्य रूप होनिया पुढे अवतार असे होणे गुप्त असती याचे गुणे म्हणती अनंत रूपे नारायण परिपूर्ण सर्व ठाई ऐसी श्रीपाद वल्लभ मूर्ती लोलकी लौकिक प्रगटली ख्याती झाला अवतार पुढती नरसिंह सरस्वती विख्यात म्हणून या सरस्वती गंगाधर सांगत कथेचा विस्तार एकदा होय मनोहर सकाळविष्ट साधुती इति श्री गुरु चरित्र परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती विख्यानाया सिद्ध नाम धारकते संवादे भक्त संकट हरण नाम दशमाध्याय श्री गुरु दत्तात्रेयार्पमस्तु संख्या 42 श्री गुरु दत्तात्रेयार्पमस्तु।